ॲग्रिकल्चर असेल, त्याच्यामध्ये एखादा इकॉनॉमिक्स असेल आणि मग सायन्स आपण आहेतच. ह्या सर्वांना जोडून आर्थिक प्राप्तीसाठी जे काही उत्पादन आणि तंत्रज्ञान डेव्हलप केलं हे सर्व बायोटेक्नॉलॉजीमध्ये. जैविक घटक त्यामध्ये असेल की बायोटेक्नॉलॉजी, या काही माइलस्टोन्स आहेत. आपण थोडक्यात जुलैचे बरेचसे विद्यार्थी त्यांना आणि बॉटनीचे आहेत, त्यांना सर्वांना माहिती की 1866 मध्ये ग्रेगर मेंडल फार मूलभूत संशोधन केलं जीन्स या विषयावर. त्यांनी दाखवून दिलं की कशा प्रकारे पालकाकडून पाल्याकडे किंवा वडिलांच्याकडून, ज्याला पेरेंट्स कडून म्हणून, ते पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग काही ट्रेड्स, काही गुणधर्म कसे जातात, त्याला सेग्रिगेशन पण असतं. एखाद्या आई वडिलांचे डोळे जर एकाचे निळे आणि एखाद्याचे काळे असतील तर मुलाचे डोळे निळे पण असू शकतात किंवा काळे पण असू शकतात किंवा काळ्या निळ्याचं मिश्रण पण असू शकतं. या प्रकारचं मूलभूत संशोधन हे कसं केलं? ग्रेगर मेंडल फक्त पाहत होतं. त्यांनी आपल्या ग्रेगर मेंडल म्हणजे शास्त्रज्ञ नव्हता, हा फिलॉसॉफर आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? चर्चच्या भोवती जे काही वनस्पती लावल्या होत्या त्याचे निरीक्षण करण्याची शक्ती होती आणि त्यांनी पाहिले आणि मग त्यांनी काही मूलभूत प्रयोग केले आणि ज्यावरती जेनेटिक्स उभारले गेले. त्याच्यानंतर वॅटसन क्रिकने 1953 साली डीएनएची संरचना दाखवून दिली की डीएनएचं स्ट्रक्चर कसं आहे. वॉटसन आणि क्रिक आणि त्यांच्याबरोबर मूलभूत काम केलेल्या मॉरिस विल्किन्सन आणि त्याच्याबरोबरची अजून एक महिला, अशा चौघांचं संशोधन होतं. दोघांना आणि तिघांना नोबेल पारितोषिक दिलं गेलं. 1970 पर्यंत आपल्याला जीन्स कळायला लागले आणि 1970च्या आसपास नवीन जीन दुसऱ्या भागातला, ज्याला फॉरेन जीन म्हणून, एखाद्या दुसऱ्या वनस्पतीतून दुसऱ्या पेशीतून डीएनए किंवा जीन्स बाजूला करायचा आणि दुसऱ्या पेशीमध्ये टाकायचं, असं काम 1970 साली सुरू झालं. त्यावेळेस जमायला लागलं. 1986 साली पहिली ट्रान्सजेनिक प्लांट फील्ड टेस्टिंग साठी उपलब्ध झाली. ट्रान्सजेनिक म्हणजे काय? एक वनस्पती आहे, त्याला इतर वनस्पतीचे काही गुणसूत्र किंवा जीन्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले, नुसते इन्क्लूड केलेले तर त्यांनी ते एक्सप्रेस केले. एक्सप्रेशन म्हणतात, इज द इन्सर्शन अँड द एक्सप्रेशन. त्यांनी ते गुणधर्म दाखवले. एखाद्या गोष्टीला तुम्ही त्यांना पिवळा रंग दाखवावा याचे जे गुणसूत्र त्याच्यामध्ये किंवा जीन्स आपण ट्रान्सफर केले तर त्या वनस्पतीने पिवळ्या रंगाची गुण दाखवली तर ते एक्सप्रेशन म्हणतात. असं फील्ड स्टडीसाठी 1986 ला उपलब्ध झाले. 1990चा काळ होता. जगामध्ये पुन्हा एक वेगळी क्रांती झाली. भारतामध्ये पहिली हरित क्रांती झाली आणि आपण दुसरी हरित क्रांती ही जैवतंत्रज्ञानाची मानतो किंवा हा सध्याचा काळ हा दुसऱ्या हरित क्रांतीचा किंवा ग्रीन रिव्होल्युशनचा म्हणतो. त्यामध्ये काय झालं की 1990 साली अमेरिकन मॉन्सॅन्टो कंपनीने कापसाची एक वाण, ज्याच्यामध्ये बीटी वाण म्हणतात त्याला, आपण सर्वांना परिचित आहे. धरणगावामध्ये कोणाला बीटी वाण म्हणजे काय हे माझ्यापेक्षा शेतकरी मला जास्त सांगेल. हे कशामुळे घडलं? जेव्हा तंत्रज्ञान हे तळागाळापर्यंत पोहोचलं आणि तळागाळापर्यंत पोहोचलं आणि गरज आहे, हे शेतकऱ्याला कशासाठी माहिती झालं? बीटी कॉटन. त्यांना एक कोणीतरी सांगितले की तुम्ही जर बीटी वाण लावाल तर तुम्हाला उत्पादन जास्त मिळेल. जेव्हा पैशाशी संबंध आला ना त्यावेळेस आमचा अवेअरनेस वाढतो, आम्ही सर्व ज्ञान आत्मसात करतो. आता शेतकरी माझे इतके हुशार आहेत की बीटी 1 पाहिजे का बीटी 2 पाहिजे, म्हणजे लगेच कंप्लेंट करतात ते 1 तुमचं नाही चालणार, आम्हाला 2 असेल तर द्या, याची किंमत इतकी, त्याची इतकी. हे सर्व तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचलं. ही अमूलाग्र क्रांती जगामध्ये घडली की एखादं तंत्रज्ञान विकसित व्हावं 10 वर्षामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत अशिक्षित शेतकऱ्यांना कळावं अशी दुसरी कुठलाही चमत्कार घडलेला नाही बीटी कॉटन. आणि नंतर आता 1994 साली दुसरे एक फळ बाजारामध्ये आलं, आपल्याकडे नाही अजून ते, आणि त्याचं नाव आहे फ्लेवर सेवर म्हणतात किंवा फ्लेवर सेवर म्हणतात त्याला. फ्लेवर सेवर असं त्याचं एक शॉर्ट फॉर्म नाव आहे. या प्रकारची टोमॅटोची जात आहे पुढचं. मग ते सुरुवात ही आपण पाहिली की त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की पूर्वी घडत होत्या आणि त्याला कोणी बायोटेक्नॉलॉजी म्हटलं नाही. लुईस पाश्चरनी जे काम केलं आणि पहिले जे पेटेंट त्याने घेतलं बायोलॉजीमध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये, त्यानंतर मग अलेक्झांडर फ्लेमिंग असते
की ज्याने काय केलं की यांनी पेनिसिलिन नावाचं प्रतिजैविक ज्याला अँटीबायोटिक्सचा शोध लावला. हा कशामुळे लागला? दुसऱ्या जागतिक युद्धामध्ये अनेक लष्करी किंवा जवान हे जखमा न भरल्यामुळे मरत होते. म्हणजे शत्रूने मारण्यापेक्षा स्वतःच मरत होते. ज्याला वुंड हिलिंग म्हणतात ते होत नव्हतं. मग याच्यासाठी एखादी काही औषधी तयार करता येईल का? यांनी तयार केली. एक चमत्कारिक शोध होता, अपघाताने घडलेला शोध आहे. तिथून एक नवीन भाग सुरू झाला, अँटीबायोटिक्स आले. पूर्वी काळामध्ये जे आपण ज्याला दारू म्हणू किंवा अल्कोहोलजन्य पदार्थ आहे, हे सुरा वगैरे ह्या पूर्वीपासून करत आले. ह्या काय करायच्या? फर्मेंटेशन. हे फर्मेंटेशन ही गोष्ट सर्वांना माहिती. दही करायचे कोणाला टेक्निक शिकवावं लागलं नाही भारतामध्ये. हे उपजत सर्वांना आले. कशामुळे आलं? लोकांना माहिती. आणि त्यातलं साधी गोष्ट आहे की एक चमचाभर दही आज जर तुम्ही एखाद्या पातेल्यावर दुधामध्ये टाकलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तितकं दही मिळतं. दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करणारे लॅक्टोबॅसिलस नावाचे जीवाणू त्यामध्ये आहे. हा आता मला कळायला लागलं, परंतु हे माहीत नसताना देखील लोक वापरत होते. वेगवेगळ्या प्रकारची लोणचीही त्या काळामध्ये वापरली जायची. ह्या सर्व गोष्टी या लोकांना माहीत होत्या. त्याला बायोटेक्नॉलॉजी म्हणत नव्हते. आज आम्ही त्याला बायोटेक्नॉलॉजी हा शब्द दिला. आता ह्या गोष्टी आपण बघायच्या कशासाठी, करायच्या कशासाठी, की याच्यामध्ये असं आहे की रोजच्या गोष्टींमध्ये ऍग्रिकल्चर असेल किंवा फूड सेफ्टी असेल, हेल्थ असेल किंवा लॉ असेल, लॉ एन्फोर्समेंट किंवा पर्यावरणाचे इश्यू, या सर्वांसाठी संलग्नित असणारा हा विषय, त्याची माहिती आम्हा सर्वांना असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की बायोटेक्नॉलॉजी मध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये लिगलायझेशन म्हणजे ज्याला वैधानिकरण, त्याला लॉ मध्ये त्याला गोष्टी येतात, त्याच्यासाठी हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की डिसिजन जे घेतले जातात हे करावं की न करावं. महत्वाची गोष्ट सांगतो, बीटी कॉटन भारतामध्ये. बीटी कॉटन ज्यावेळेस आपण साधारण 2002 सालापासून 1 सालापासून भारतामध्ये आपल्या भागामध्ये, आपला भाग भारतात प्रथम होता की ज्यांनी बीटी कॉटन वापरलं. त्यावेळेस भारतभर असे निदर्शनं झाले. डाव्या पार्टीजनी आणि इतर लोकांनी कडाडून विरोध केला आणि तोपर्यंत हे हातात राहिलं नव्हतं. लोकांनी वापरायला सुरुवात केली होती. मग गव्हर्नमेंटने नंतर याला लायसन्स पण दिलं आणि मग आता महिको सारखी कंपनी किंवा निर्मल सीड सारख्या कंपन्या किंवा इतर बऱ्याच कंपन्या मॉन्सेंटोचे लायसन्स घेऊन भारतामध्ये याचा व्यवसाय करतात. याचप्रमाणे गेल्या 3 वर्षापासून एक गोष्ट भारतामध्ये आढळून राहिली, ज्याला वांगे म्हणतो, बीटी वांगे, ब्रिंजल. बीटी ब्रिंजलचा प्रश्न मग ते महिकोनी त्याच्या टीमने डेव्हलप केलेली बीटी दुसरं वाण हे घेऊन बाजारात येऊन घातलेले पण थांबले. हे थांबण्याचं कारण काय? 3 वर्षामध्ये हे अत्यंत उपयुक्त आहे. कारण तुम्हाला माहिती कुठलंही वांग घेतलं की वांग आणि त्याच्या बरोबरचा येणारा शब्द कीड, किडलेली वांगी. मग कीड नसलेली वांगी मिळाली तर किती उत्पन्नामध्ये फरक पडेल? कुठल्याही शेतकऱ्याला विचारा, कधी कधी वांगी चांगली आलेली दिसतात, रातोरात कीड पडते, दुसऱ्याची आळ्या दिसतात, विकता येत नाही. मग अशा बीटी वांगी का नाही आले बाजारामध्ये? 3 वर्षापासून हे तंत्रज्ञान तयार आहे. याचं कारण आहे की भारत सरकारने दोन्ही बाजूसून म्हणणं ऐकून घ्यायचं ठरवलं. बीटी कॉटनच्या बाबतीमध्ये गोष्ट वेगळी होती की जे तुमच्या खाद्यपदार्थामध्ये येण्याची शक्यता कमी होती, म्हणून त्याचे दुष्परिणाम वगैरे असतील तरी चालेल या नियमाने परवानगी दिली. पण ब्रिंजलचं तसं नाही. हे पहिलं फूड प्रॉडक्ट किंवा व्हेजिटेबल भारतामध्ये असेल की जे बीटी आहे त्याच्यामध्ये जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप म्हणलं जातं आणि याच्यासाठी जास्तीत जास्त तपासण्या झाल्या पाहिजे. हे भारत शासनाचा धर्म किंवा भारत शासनाचा निर्णय, जेणेकरून ह्या गोष्टी थोड्या लांबतायत. पण ते येणार, नक्की येणार. हे तपासून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी हे सर्व गोष्टी माहीत करून घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये टूलबॉक्स आहे. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय? हे टूलबॉक्स तुम्हाला दिले. जसं एखाद्या गॅरेजमध्ये गेलं तर गॅरेजमध्ये त्याच्याकडे एक टूलबॉक्स आहे. मग ते 2 चाकी असेल, 4 चाकी असेल, सर्वांची दुरुस्ती माफक करू शकतो एका मर्यादेपर्यंत. तसे बायोटेक्नॉलॉजी हे टूल्स तुमच्या हातात दिले. तुम्ही शक्य असेल त्या ठिकाणी वापरा. तुमचे प्रश्न सांगा, उत्तर शोधण्याचा याच्यातून प्रयत्न करा.
की मग याच्यामध्ये 2-3 मार्ग आहेत. एक कसं की डायरेक्टली सेल्स वापरायचं, की प्रत्यक्षामध्ये जैविक भाग म्हणजे ज्याला सेल कंपन्यांच्या बाजारामध्ये टॅब्लेट्स स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. हे स्पिरुलिना किंवा स्पिरुलिन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 60% पेक्षा जास्त प्रोटीन्स, अत्यंत उपयुक्त असणारे इतर काही फॅटी ऍसिड्स आहेत त्याच्यामध्ये. ह्या सर्व गोष्टी मिळणारं संतुलित आहार म्हणून पाहिजे, हा एक मार्ग आहे. दुसऱ्या गोष्टी की त्यांच्यापासून तयार होणारे प्रोटीन्स किंवा एन्झाईम्स आहेत, त्या एन्झाईम्सचा उपयोग दुसऱ्या ठिकाणी करा. एकाकडून एन्झाईम्स तयार करून घ्या आणि त्या एन्झाईम्सचा वापर दुसऱ्या ठिकाणी टेक्नॉलॉजीमध्ये करा किंवा जेनेटिक मटेरियल म्हणून वापरा. आणि सर्वात वेगळी गोष्ट की डीएनए फिंगरप्रिंटिंग, त्याच्याविषयी आपण थोडं विस्ताराने बोलू. की आता थोडक्यात मी तुम्हाला अद्ययावत असणाऱ्या गोष्टी बायोटेक्नॉलॉजीच्या तुम्हाला परिचय करू. की महत्वाच्या मी गोष्टी आज तुम्हाला सांगण्यासाठी सिलेक्ट केलेले, त्यामध्ये क्लोनिंग हा एक विषय, की आमची उत्कंठा वाढवणारे विषय मध्ये हे विषय क्लोनिंग. दुसरा आहे डीएनए फिंगरप्रिंटिंग. तिसरा आहे जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया टू सिंथेसाइज डिफरंट न्यू प्रोडक्ट्स. आणि जेनेटिकली मॉडिफाईड फूड्स, जसं ब्रिंजल म्हणालो मी किंवा अजून दुसरे कुठले, हे फूड आहे जेनेटिकली मॉडिफाईड. नेक्स्ट, या क्लोनिंग मध्ये काय थोडक्यात सांगायचं की देयर इज अ क्रिएशन ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल कॉपी ऑफ समथिंग that DNA strand, a cell, an organ or entire organism. याचा आपण डुप्लिकेट करतो, झेरॉक्स कॉपी तयार करतो. एखादी गोष्ट दिली, मग ते एक पाठभर कविता असेल, एखादा लेख असेल, तुमच्या नोट्स असतील, झेरॉक्स मशीन काय करतं, त्याला कॉपी करतं. तसे बायोटेक्नॉलॉजीच्या टूल्स वापरून आपण काय करू शकतो, वी कॅन कॉपी द थिंग्स, लाईव्ह थिंग्स. मग ते सेल असेल किंवा असेल, त्याला क्लोनिंग म्हणतात. सिंगल सेल आणि डीएनए दे आर क्लिअरली इझी टू क्लोन. की छोटा डीएनए असेल किंवा सिंगल सेल असेल, त्याचं डुप्लिकेशन करणं हे अत्यंत सोपी गोष्ट. पण एखादा ॲनिमल, नवीन जर प्राणी तसाच तयार करायचा आहे, त्याला वेळ लागतो आणि ही थोडी कॉम्प्लिकेटेड प्रक्रिया आहे. सो क्लोनिंग एंटायर ऑर्गॅनिझम बिकम इन्क्रीजिंगली मोर डिफिकल्ट. द मोर कॉम्प्लेक्स द ऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल ह्युमन्स, ॲज हार्डर टू क्लोन द वर्म्स. छोटे वर्म्स क्लोन करणं सोपं असेल, ह्युमन्स क्लोन करणं खूप अवघड गोष्ट. But and so it is very recent and for some species has not been perfected. बऱ्याच वेगवेगळ्या प्रजातीवरती, स्पेसीजवरती काम सुरू. ह्युमन क्लोनिंग हा एक वेगळा विषय. ते व्हावं की न व्हावं, जगामध्ये दोन्ही संतुलित विचार आहेत. एक ग्रुप स्ट्रॉंगली सांगतो की घडलं पाहिजे, दुसरा ग्रुप सांगतो की हे घडायला पाहिजे. आणि ह्या गोष्टीमध्ये खूपशा प्रमाणामध्ये आम्हाला यश आहे. पण ते कमर्शियलायझेशन होणं प्रत्येक देश आणि तिथल्या सामाजिक परिस्थितीवरती अवलंबून असणारी गोष्ट. नेक्स्ट, याचा परिचय सर्वांना की 1996 साली एका नवीन शेळीचा जन्म झाला, किंवा मेंढी म्हणतो, शेळी म्हणण्यापेक्षा मेंढी उपयोग करेक्ट शब्द असेल. की इन्स्टिट्यूट इन स्कॉटलंड, इंग्लंडमध्ये, स्कॉटलंडमध्ये काय केलं की एका नवीन अशा मेंढीला जन्म दिला गेला आणि मग त्याला नाव दिलं डॉली. हे डॉली वरचं चित्र आहे की त्याच्या आईचं चित्र आहे. आता याला आई म्हणावं की नाही हा वेगळा भाग, कारण आई किंवा वडील म्हणणं याचा अर्थ त्या प्रजनन प्रक्रियेतून निर्माण झालेली उत्पत्ती, थ्रू द फर्टिलायझेशन अँड न्यू ऑफस्प्रिंग्स दे बॉर्न. हे नसून याच्याने काय केलं, त्याच्या सेल्स या प्राण्याच्या वापरल्या आणि त्या सेल्सचं रोपण करून लॅबोरेटरीमध्ये हा दुसरा जीव तयार केला गेला. याच्यामध्ये बऱ्याच विस्मयकारक गोष्टी, की कोणी काय म्हणते की या डॉलीचं वय काय, असंही म्हणलं जातं डॉलीचं वय तिच्या आई एवढंच, कारण त्या आईचा एक प्रकारच्या टिश्यू किंवा सेलच्या समूहापासून तयार केलेला नवीन जीव आहे. पण ह्या जीवाचं काय झालं, दिस इज द फर्स्ट मॅमल किंवा सस्तन प्राण्यांमधला हा पहिला प्राणी होता की ज्याला क्लोन करू शकलं जग. अँड फ्रॉम ॲडल्ट मॅमल युझिंग द न्यूक्लियर ट्रान्सफर, म्हणजे ज्याला न्यूक्लियर, ज्याला जेनेटिक ट्रान्सफर मधून हे घडणं न्यूक्लियस ट्रान्सफर मधून शक्य झालं. आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा विरोध आहे. हा विरोध कशासाठी, एक बाजूला संशोधक म्हणतात की आमचा विजय आहे, दुसऱ्या बाजूला त्याला विरोध आहे. हा विरोध असण्याचं प्रमुख कारण आहे
डॉलीचा जन्म किंवा हा जो यशाची पायरी किंवा यश हे 277 अपयशास बरोबर आलेलं यश. देर आर 277 अटेम्प्ट्स बिफोर दिस सक्सेसफुल एक्सपेरिमेंट. म्हणजे 277 वेळा नाही घडलं, 278व्या वेळेला घडलेले यश आहे. त्याला कितपत महत्व द्यायचं. म्हणजे हा जरी शाश्वत भाग असला तरी हा चान्स मॅटर झाल्यासारखा. म्हणून लोक म्हणतात की ह्युमन क्लोनिंगला बंदी करायला हवी. त्यानंतर काय झालं की लोकांना उत्सुकता होती की डॉली किती दिवस जगेल. 2003 साली ह्या लंग डिसीजने, ज्याला फुफ्फुसाच्या विकाराने ह्या डॉलीचा मृत्यू झाला. 6 वर्ष आयुष्यमान लाभलेली डॉली जनरली ज्या शीप असतात किंवा हे मेंढ्या असतात त्या कमीत कमी 12 वर्ष जगतात. सर्वसाधारण वय त्यांचं आयुष्यमान हे 12 वर्ष आहे. 50% आयुष्यमान कमी झालं. हे कशामुळे झालं? कदाचित ते डिसीज रजिस्टर्ड नव्हती का किंवा पटकन त्याला विकार झाले का, हा वेगळे संशोधनाचा भाग आहे, तोच आहे. आणि त्याच्यापासून डॉलीने नवीन पुढच्या याला जन्म दिला, त्याचं नाव बॉनी ठेवलं. आणि मग त्याच्या मृत्यूपूर्वी डॉलीच्या रूपाने, डॉलीचं अस्तित्व बॉनीच्या रूपाने आहे. ह्या थोड्याशा वेगळ्या गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टींनी असंख्य प्रश्न निर्माण केले जगामध्ये. डॉलीचं क्लोनिंग होणं ही जशी वैज्ञानिक क्रांती आहे त्याचप्रमाणे सामाजिक याला एक हल्ला होता असं मत. दोन्ही मत आपण समजून घ्यायचं, आपलं मत आपण ठरवायचं. हा दुसरा एक प्राणी, हा पहिला ट्रान्सजेनिक रिसस मंकी. रिसस मंकी म्हणजे आपल्या माणसाच्या जवळ जाणार असणारा प्राणी, ज्याला अँडी नाव दिलं त्याला. त्या अँडीचं कॅरीज द जीन फॉर ग्रीन फ्लोरोसेंट प्रोटीन बट डज नॉट ग्लो ग्रीन. हे अँडीची निर्मिती करताना असा एक मागचा हेतू होता की याच्यामध्ये कुठले जीन्स ट्रान्सफर केले गेले ट्रान्सजेनिक रिसस मंकी मध्ये? ग्रीन फ्लोरोसेंट. ग्रीन फ्लोरोसेंट म्हणजे की हा अंधारामध्ये हा हिरवा चमकेल. जेव्हा युव्ही लाईट असेल तो ज्याला प्रकाश पडल्यानंतर जसं आपण फ्लोरोसेंट डाईज किंवा बॅनर्स किंवा ते स्टिकर्स पाहतो आपण, ज्याच्यावरती जे व्हिजिबल लाईट आपण जर बॅटरीचा प्रकाश जोड टाकला तर ते चमकतं. लाल असेल, पिवळं असेल, जे आपण रोडवरती आज वापरतो त्याच प्रकारचं रिफ्लेक्शन देईल अशी अंदाज होतो की रात्रीच्या याच्यामध्ये जर चमक दाखवली तर तो हिरवा रंग दाखवेल. पण तसं घडलं नाही. पण जीन्स त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे आपला दुसरा प्रश्न निर्माण झाला की देयर वॉज अ सक्सेस फॉर ट्रान्सफर ऑफ द जीन फ्रॉम द वन डोनर टू द रिसस मंकी, बट सेम टाइम देयर वॉज अ फेल्युअर टू एक्सप्रेस द ग्रीन फ्लोरोसेंस that could not glow green. Next. How the cloning works? या थोडक्यामध्ये असे की क्लोनिंगची प्रक्रिया कशी आहे. याच्यामध्ये काय करतं, एखाद्या ऍडल्ट सेल मधून की डीएनए एक्सट्रॅक्ट करायचं, डीएनए सेपरेट करावं, त्याच्यामधून एक दुसरं बीज घ्या किंवा त्याला एक म्हणतो, एक सेल घ्यायची आणि त्याच्यामध्ये त्याच्यातलं डीएनए काढायचं. एक सेल घ्यायची, त्यातला डीएनए काढायचं, दॅट इज अ एम्प्टी सेल. आणि मग काय, हा दुसरा डीएनए त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा. म्हणजे काय, घराचा ताबा घ्यायचा, घरातल्या मालकाला हातून लावायचं आणि आपण जाऊन राहायचं, घर आपलेच. साधी कल्पना आहे, पण ही फार टीडीएस प्रक्रिया. आणि म्हणजे काय होतं, मग ते सेल्स जे आहेत, जसं आपलं घर आपल्या मर्जीप्रमाणे चालायला लागेल नंतर, त्याच पद्धतीने ही सेल त्या मर्जीप्रमाणे न्यूक्लियस त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केल्याप्रमाणे चालेल. आणि त्या प्रकारचे मग ते एखादी प्लांट सेल असेल, एनिमल सेल असेल, तर त्याचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या सेलमध्ये होतं. आणि पर्यायाने एक पासून जसे नॉर्मल त्याच्या प्लास्टुला, क्रेस्टुला आणि ते वेगवेगळे स्टेजेस आहेत, त्या सर्व स्टेजेस आणि डिफरन्शिएशन मध्ये एक नवीन प्रकारचा जीव तयार होईल. अशी साधी वाटणारी पण अत्यंत क्लिष्ट असणारी प्रक्रिया. मग हे क्लोनिंग करायचं कसं? साधा प्रश्न आहे की हे सगळं करायचंच कसं? जर हे जर असं होत असेल, न केलं तर काय बिघडतं? करायची काही गरज आहे का? काय होणार? एक पक्षी आणि एक प्राणी आणि एक ती मेंढी झाल्यानं न झाल्यानं काही घडणार आहे का? नाहीतर ती कापायचीच आहे ना. साधा प्रश्न साधा कोणी विचारू शकतो. कारण सांगतो, एक तर संशोधनासाठी तुम्हाला सारख्याच प्रकारचे जीव बरेच
कारण काय असतं की प्रत्येक एखादं जर मी औषध निर्माण केलं आणि त्या औषधाची टेस्ट घ्यायची तर क्लिनिकल ट्रायल्स मध्ये काय करतो आपण वेगवेगळ्या प्राण्यांना आणि त्या प्रत्येक प्राणी किंवा वनस्पती किंवा मनुष्य याचे प्रत्येक तो त्या ड्रग बरोबर किंवा त्या केमिकल बरोबर कसा रिॲक्ट होतो हे रिॲक्शन वेगवेगळे आणि हा वेगळेपणाचा बाजूला करून नेमका इफेक्ट शोधून काढणं हे पुन्हा अवघड प्रक्रिया. पण जर सर्व सारखे असतील आणि एखाद्याला खायला दिलं आणि एखाद्याला दिलं नाही, एखाद्याची उंची वाढली तर तुम्ही सरळ सांगू शकता की दिलेल्या ड्रग मुळे उंची वाढली. वजन वाढलं, वजन वाढण्यासाठी उपयोग आहे असं साधं तुम्हाला निष्कर्ष काढणं सोपे जातं जर तुमच्याकडे आयडेंटिकल क्लोन्स असतील. त्यासाठी एक लागतं. दुसरं असतं की जेनेटिकली डिझायरेबल स्पेसिस ऑफ प्लांट अँड ॲनिमल हे तुम्हाला पाहिजे. आज जगामध्ये कित्येक स्पेसिस ह्या नामशेष होत आहेत. मग वेगवेगळे प्राणी म्हणजे वेगवेगळे प्राणी नामशेष होत आहेत. मग त्यामध्ये काही पांढरे हत्ती असतील तर आम्ही ऍट द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन म्हणतो. एंडेंजर्ड स्पेसिस म्हणून जी लिस्ट आहे जागतिक बहुवैविध्यता या संस्थेने सादर केलेली किंवा डिक्लेअर केलेली एक लिस्ट असते त्याला आपण एंडेंजर्ड लिस्ट म्हणतो. एंडेंजर्ड स्पेसिस किंवा रेड बुक मध्ये एक्सटिंक्ट स्पेसिस किंवा एक्सटिंक्टेड स्पेसिस जे आता नाहीतच. अशा लोकांना जर किंवा अशा प्राण्याला जगवायचं असेल एकच जर सापडलं. परवाच्या 3-4 दिवसापूर्वी आपल्या दैनिक सकाळमध्ये काही बातम्या जळगाव विषयी आल्या. तुम्ही जर नीटपणे पाहिलं असेल